चला तर 11 ऑगस्टच्या तीनही केकचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब आणि इन्स्टावरती अपलोड केलेले आहे। तर हा आहे 15 ऑगस्टच्या 5 ऑर्डरमधला पहिला केक। तर मला माझ्या एका व्हिडिओमध्ये एका ताईंनी कमेंट केली होती की ताई माझ्या केकचे क्रम्स खूप पडतात, असं का होतं सांगाल का प्लीज। आता केकचे क्रम्स निघण्याचे कारण बरेचसे असू शकतात, पण माझ्या माहितीस्तव तर सर्वात प्रथम कारण हे की आपण जेव्हा स्पॉन्जला ओव्हर बेक करतो तेव्हा क्रम्स निघू शकतात आपल्या स्पॉन्जचे, कारण ओव्हर बेकिंगमुळे स्पॉन्ज हा खूप जास्त ड्राय होतो आणि त्यामुळे केकचे क्रम्स निघतात। आता सेकंड कारण केकचे क्रम्स निघण्याचे पूर्णतः प्रीमिक्सवर डिपेंड आहे। बरेच जण लो क्वालिटीचे प्रीमिक्स यूज करतात, त्यामुळे अशा लो क्वालिटीच्या प्रीमिक्सचे 100% क्रम्स हे निघणारच। आता या प्रॉब्लेमचं एकच सोल्युशन आहे, ते म्हणजे केक स्पॉन्जचे आपण 3 भागात जेव्हा लेअरिंग करतो तेव्हा ते लेअरिंग आपण सुरीने कट न करता रीलच्या धाग्याने कट करून पाहावे, त्यामुळे शक्यतो क्रम्स निघणार नाहीत। तर ज्या ताईंनी मला हा प्रश्न विचारला होता त्या ताईंना माझं हेच सांगणं आहे, केक क्रम्स बद्दल सांगितलेली ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करा आणि खरोखरच युजफुल ठरली तर एक कमेंट मला नक्की करून सांगा। आणि हो, केक बाबतीत जर असेच कोणाचे काही प्रॉब्लेम्स असतील तर मला नक्कीच कमेंट करा, मी त्यांचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन। तर आजच्या केक बद्दल थोडक्यात डिटेल्स पाहूया। हा केक चॉकलेट फ्लेवर 1.5 kg मध्ये बनवायचा होता। या कस्टमरने आपल्याला एक रेफरन्स पिक पाठवला, अगदी सेम तसाच हा केक मी त्यांना बनवून दिला। कस्टमरला केक खूप जास्त आवडला, त्यांचा फीडबॅकही मी ऍड केला आहे पुढे। नेहमीप्रमाणे केकचे वजन 1.5 किलोचा केक तुम्ही पाहू शकता। हा होता आपल्या कस्टमरचा सुंदर असा फीडबॅक आणि हा केकचा फायनल लुक आवडला तर एक लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओत, बाय बाय।